आज आपण स्वीट कॉर्न राईस कसा तयार करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात 2 हिरवी वेलची, 2 तुकडे दालचिनीचे, 2 तमालपत्र, 3 लवंगा, चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया। थोडासा कढीपत्ता, 1 चिरलेला कांदा। कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये 1 वाटी स्वीट कॉर्न्स म्हणजेच मक्याचे दाणे टाकून घेऊया। थोडा वेळ हे स्वीट कॉर्न्स तेलावर परतून घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्न्स तेलावर परतून झालेले आहेत। आता त्यामध्ये मी 1 चिरलेला टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो तेलावर परतून घेऊया। आता यावर 1 चिरलेली ढोबळी मिरची टाकून घेऊया। पुन्हा एखादा मिनिटभर ही ढोबळी मिरची, कॉर्न्स आणि टोमॅटो परतून घेऊया। आता यावर 1 चमचा काळी मिरी पावडर मी टाकून घेत आहे। एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। गॅस मोठा ठेवून 2 ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। आता गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया। यातील ढोबळी, स्वीट कॉर्न्स, टोमॅटो चांगला शिजून निघालेला आहे। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ धुवून शिजवून घेतलेला आहे। तो शिजवलेला भात गार झालेला आहे। आता हा गार झालेला भात मी यामध्ये टाकून घेत आहे। बासमती तांदळाच्या ऐवजी कोलम तांदूळ सुद्धा वापरला तरी चालेल, पण भात शिजवून गार करूनच टाकायचा आहे आपल्याला ह्यामध्ये। यावर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया। आता या परतलेल्या स्वीट कॉर्न्समध्ये हा भात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ भात परतून घ्यायचा आहे।
भात चांगला परतून घेतलेला आहे. आता त्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटाकरताची वाफ काढायची आहे. मी गॅस बारीक करून घेतलेला आहे. 5 मिनटानंतर बघूया, झाकण काढूया. छान दरदरून वाफ आलेली आहे. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ. आता हा गरमागरम भात आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. असा हा स्वीट कॉर्न राईस, ज्याला आपल्याला पुलाव असंही म्हणता येईल किंवा फ्राईड राईस असंही म्हणता येईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.